हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आता आपला लग्नाचा विषय चालले म्हटल्यावर बरेच लोकांचा प्रश्न आहे, लग्नाचं वय काय असावं, कुठल्या वयात लग्न करावं. कधी त्यांना वाटते खूप लवकर लग्न करतो म्हणून मुलामुलींचं जमत नाही का. त्यामुळे लग्नाचं वय काय असावं मॅडम, हे सांगा असं विचारतात. आता पहिलं आपण लीगल वय बघूया. सरकारनं आपलं ठरवून दिलेलं वय आहे 18 आणि 21 वाटते. हे कशासाठी? म्हणजे आपले शारीरिक बदल जे काही व्हायचे आहेत ते व्हायला पाहिजे. म्हणून लग्न झाल्यावर काय होते? प्रेग्नन्सी येते, मुलं बाळं हे सगळं होते. म्हणून शारीरिक वयाची गरज असते. शारीरिक वाढ आपली व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून हे सरकारनं केलेलं लीगल कायदे कानून प्रमाणे. म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या आधी मुलीचं लग्न केलात, त्यांना कळलं की लगेच तुम्हाला माहीत आहे पोलीस येऊ शकतात आणि हा गुन्हा ठरू शकतो. हे झालं कायदेशीर. आता ह्याच्याशिवाय आपण विचारलं तर हे कायद्याचं वय 18 असेल, पण माझं मत म्हणाला तर 18 वर्ष झाली म्हणून कुठल्याही मुलीचं लग्न करू नये. लग्नाला फक्त वयाचं काय, प्राणी पक्षी सुद्धा मोठे झाले की वयात आले की त्यांना सुद्धा सगळं पुढचं त्यांची पिल्लं तर हे होते. मग आपण आणि प्राणी पक्षी एक आहोत का? आपण काहीतरी वेगळं आहोत ना त्यांच्याकडनं, त्यांच्यापेक्षा. मग मुलगा असू देत, मुलगी असू देत, माझं मत ते आपले पायावर व्यवस्थित उभं राहायला पाहिजे. आपले पायावर म्हणजे मी म्हणते आर्थिक स्वरूपात ते इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. इंडिपेंडेंट झाले की काय होते? त्यांना थोडंफार स्वतःबद्दल स्वाभिमान निर्माण होतो, कॉन्फिडन्स निर्माण होते आणि आपल्याला हवं असलेलं काही व्यवस्थितपणे त्यांना खरेदी करता येते. आपलं घर आपले मनाप्रमाणे सजवता येते. नाही ते काय होते, एखाद्याला लग्न होते, नंतर बायको सारखं किटकिट करणार, हे पाहिजे तर पाहिजे. नवरा काय करणार? त्याच्याकडे पैसे नाही येत, तो कुठून आणणार? मग तिथून भांडणं चालू होतात. हा पैसा मेन कारण असते तिथे भांडणं व्हायला, पण मग एकातनं दोन अशी भांडणं चालू होतात. त्यामुळे आर्थिक स्थैर्य हे पाहिजे. म्हणून दोघांनी, मुलांना पण मुलीनं पण फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे, मगच लग्न करायला पाहिजे. ही झाली आर्थिक बाजू. मग इमोशनली पण आपण साऊंड व्हायला पाहिजे. आपल्याला कुठला बरोबर आहे, कुठला चुकीचं आहे, नुसतं इमोशनचे मागे जाऊन जायचं का? नाही. म्हणून कित्येक वेळेला मी शिकवताना वगैरे आमच्या मुलींना सांगायची, तुम्हाला आत्ता वाटते लग्न झालं की सगळे प्रॉब्लेम सुटले, मग काही हिंडायचं फिरायचं अमुक तिमुक नाही. हनीमूनचे दिवस 8 दिवस असतात, तेवढं संपलं की मग तुम्ही खरे परिस्थितीत येता. मग तुम्हाला कळते लग्न म्हणजे स्वप्नात मी बघत होते तसं नाही आहे, वास्तव हे वेगळं आहे हे समजते. म्हणून लग्न हे एंड नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यातला एक भाग असू शकेल तर एवढंच. त्यामुळे लग्न झालं म्हणजे मग माझं शिक्षण नको, नोकरी नको असं नाही चालणार. एवढ्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे इमोशनली, मॉरली म्हणजे तुम्हाला योग्य काय अयोग्य काय हे कळायला पाहिजे. ह्याला सुद्धा जरासं वय झालं की कळायला लागते, मॅच्युरिटी येते.
मॅच्युरिटी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी बघायला पाहिजे. फक्त कायद्यानं 18-21 म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाली, दुसऱ्या दिवशी जाऊन लग्न केलेल्या मुली आहेत त्या मुली. मग काय होते, मग घरात भांडणं होतात, पैसेचं ओढाओढ. ह्यांचं शिक्षण पण अर्धवटच सोडलेलं असते. मग ह्यांना कुठे चांगली नोकरी मिळणार किंवा चांगला पगार कुठे मिळणार. मग सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात. आणि लग्न झालं म्हणजे मुलं आता हे इट इज क्वाईट बट नॅचरल. त्यामुळे हा सगळा विचार करायला पाहिजे. फक्त 18 वर्ष आज पूर्ण झाली, उद्या जाऊन लग्न केलं नाही आहे उपयोगाचं असं. त्यामुळे लग्नाचं योग्य वय म्हणजे फक्त बायोलॉजिकल वय बघू नका तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायला पाहिजे. मगच लग्न करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मॉरली, इमोशनली, फायनान्शियली सगळं इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. मॅच्युरिटी यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळते आईवडील होणं म्हणजे काय, आईवडिलांच्या जबाबदाऱ्या काय. आपल्या मुलांना कसं वागायचा विचार करताना तुम्हाला आपोआप कळेल. मग आपण कसं आपल्या आईबाबांशी वागायला पाहिजे, हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लग्न 28ला झालं, 30ला झालं, काही फरक पडत नाही. पण तुम्ही काही नसताना आधी केलात लग्न, 18 झाली, 19 झाली की तुम्हाला आयुष्यभर मग प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस फेस करत जावं लागते. कित्येक वेळेला आधी लग्न करता, मग महिनेभरानं नाही जमत, तुम्ही वेगळं होता आणि खूप प्रॉब्लेम्स चालू होतात. का म्हणजे आता फेस करायची मॅच्युरिटी नसते तुमच्याकडे. त्यामुळे मॅच्युरिटी येणं महत्त्वाचं आहे. प्राण्यांपेक्षा आपण कसं वेगळं, आपल्याला विचार करायची क्षमता आहे. आपण विचार करू शकतो, आपण शिक्षण घेऊ शकतो. त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना एस्पेशली मी सांगते, काय शिकायचं आहे तर माहेरी असताना शिकून घ्या. एकदा लग्न झाल्यावर, सासरी गेल्यावर शिकायचं एवढं सोपं नाही करतात मुली. आम्ही पण केले, पण किती प्रॉब्लेम्स येतात, किती अडचणी येतात. म्हणून मी अनुभवातनं सांगते, जे काही शिकायचं आहे तर माहेरी असताना शिकून घ्या. आई तुम्हाला तयार डबा हातात देतीये, अगदी गडबड असली की 4 घास सुद्धा भरवतीये. असं सासरी तुम्हाला कोणी करणार नाहीये. मिळाला की हे तुमचं नशीब समजा. नाहीये म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन्स असतात. एकाच सासू असेल अगदी डबा सुद्धा भरून सुनेचे बॅगेत ठेवणारी, पण क्वचित असणार अशा गोष्टी. त्यामुळे मुलींनी एस्पेशली तुम्हाला काय शिकायचं आहे तर सगळं माहेरी असताना शिकून घ्या. तेव्हा सोपं असते, एकमार्गी होते. मग लग्न होऊन झाल्यावर कसं मुलं बाळं, तर बाळ रात्री उठणं, सकाळी त्याचं सगळं आवरून ठेवून जाणं, तुमचा अभ्यास करणं. नो डाऊट मुली करतात, नाही म्हणत नाहीये मी, पण नंतर अवघड जाते, जरा जड जाते. त्यामुळे माहेरी असताना कसं एकमार्गी असते, सोपं असते, इझिली तुम्ही तर करू शकता. त्यामुळे बिलकुल गडबड करू नका. लग्नाची आपले पायावर शिकून सावरून व्यवस्थित उभा राहावा. मग लग्नाचं बघा, तर तुमचं योग्य वय आहे. म्हणजे तुम्ही व्यवस्थितपणे फायनान्शियली मॅच्युरिटी आलेली आहे, 22वं वर्ष आहे, नोकरी करता, सगळं व्यवस्थित आहे, विचार व्यवस्थित आहे, मग तर योग्य वय. नाही तुमचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, 28वं वर्ष आलं, ठीक आहे, देन दॅट इज द राईट एज. त्यामुळे एज म्हणजे बायोलॉजिकल एजप्रमाणे मी 18, 20, 21 असं म्हणणार नाही आहे. तुमचं शिक्षण पूर्ण करा, आपले पायावर उभा राहावा,
तुमचे विचार करण्याची शक्ती, तुमचं कॉन्फिडन्स सगळा व्यवस्थित डेव्हलप करा, मग लग्न करा. तर लग्नाचं योग्य वय आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.